नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे, कारण की खरीप हंगामासाठी खताच्या गोण्याची किंमत निश्चित करण्यात आलेली असून खतांच्या गोण्याच्या किमती यावेळेस किती रुपये प्रति एक गोणी राहणार आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, खताच्या सबसिडी बद्दल सुद्धा काही बातम्या येत आहेत आणि अधिकृत बातमी असल्यानंतर आम्ही नक्कीच आपल्याला या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना या बातमीबद्दल अपडेट देणारच आहोत। केंद्र सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रासायनिक खताच्या 24,420 कोटीच्या अनुदानाला मंजुरी दिलेली आहे। यामुळे आता शेतकरी बांधवांना येणाऱ्या खरीप हंगामामध्ये खताच्या गोण्या मुबलक प्रमाणात मिळण्यास मदत देखील होणार आहे। तर मित्रांनो, यावर्षी खरीपात शेतकरी म्हणून खताच्या गोण्या नेमक्या किती रुपये दराने मिळणार आहेत याची माहिती नसल्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। आणि प्रति गोणीचे दर काय आहेत हे देखील शेतकरी बांधवांना सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे। शासनाकडून याबद्दलची दर निश्चित करण्यात आलेले आहेत आणि शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या सर्व खताच्या गोण्याची येणाऱ्या खरीप हंगामासाठी किती दर असणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। केंद्र शासनाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे चालू खरीप हंगामाकरिता फॉस्फरिक खतांपैकी एक असलेल्या DAP खताच्या गोणीसाठी 1,360 रुपये प्रति गोणी इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे। DAP या खतामध्ये प्रामुख्याने 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस आढळते। एवढेच नाही तर त्यामध्ये 39.5% विद्राव्य फॉस्फरस तसेच 15.5% अमोनियम नायट्रेट पोषक तत्वासह उपलब्ध असते। या व्यतिरिक्त मिरिट ऑफ फॉस्फेट अर्थातच MOP खताच्या एका गोणीसाठी 1,670 रुपये मोजावे लागणार आहेत। या व्यतिरिक्त NPK आधारित खताच्या गोणीसाठी 1,570 रुपये प्रति गोणी इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, खताच्या गोण्याचे कार्डवरील जे रेट आहेत ते आपण जाणून घेऊ। तर खताच्या गोण्याचे कार्डवरील रेट समोर बघू। DAP आधारित खताची प्रति गोणी 1,350 रुपये आहे। म्युरेट ऑफ फॉस्फेट अर्थातच MOP आधारित खताची प्रति गोणी 1,670 रुपये आहे। नंबर 3 आहे NPK आधारित खताच्या गोणीसाठी 1,470 रुपये प्रति गोणी दर असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, देशातील युरिया निर्मितीमध्ये आत्मनिर्भरता तयार करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, पण असे असले तरी सुद्धा आपल्या देशामध्ये रॉक फॉस्फेटच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते। या व्यतिरिक्त आपला देश मोठ्या प्रमाणात म्युरेट ऑफ पोटॅश आणि पोटॅशसाठी अवलंबून सुद्धा आहे। वर्षामध्ये जवळपास 5 दशलक्ष टन फॉस्फेट ड्रॉ, 2.5 दशलक्ष टन फॉस्फरिक ॲसिड आणि 3 दशलक्ष टन DAP ची आयात भारतात केली जाते। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।